ओळखला का मले? आव मिल्ला ते खंडेराव मेंबर नाही का, त्यांची मी घरवाली. आता कसं, आताच का नाही आमच्या गावची इलेक्शन झाले बाई. त्या दिवशी मी घरात पोळ्या करत होती तर बाई आमचा मेंबर आला. मी मले म्हणते कसा लीला आता तू उभी राह. मला बिन काय समजलं नाही. मी म्हणाली बसल्या माणसाला काय उभं राह म्हणते. मी बिन म्हटलं आता मी पोळ्या करू की उभी राहू, तुमचं बी काही समजत नाही. तर म्हणते कसा अहो तुला इलेक्शनामध्ये उभी राह म्हणतो. सरपंचासाठी बाईची सीट राखूया. अहो तू सरपंच होशी राहिली बाई मी उभी आणि निवडून बी आली नाही का. त्या गावाल्याने माझी अशी वरात काढली होती. अहो ती मिळवणूक नाही म्हणत काय, मला बाई पुन्हा लाल पिवळेच करून टाकलं होतं. अहो गुलालानं आमचा मेंबर तर लईच जसत होता, जसं काही तोच सरपंच झाला. नाहीतरी बाई पदावर गेली की नवऱ्याला वाटते की तोच पदावर गेला, तेच पुढे पुढे करते. काय बाई तो वाजा तो गाजा, माझ्या पुढे सगळे नाच सगळे झिंगायला लागले होते. मी म्हणलं आता तुम्ही चांगले झिंगा, मग दाखवते काय केलं माया इंगा. बरं त्या दिवशीची गोष्ट, तो चपराशी माझ्या घरी आला आणि मला म्हणते कसा लीला आता ग्रामपंचायतीतील बिडर साहेब आले आणि सरपंचाला बोलावते. आमची चिवटल्याने लागले रस्त्याने. मी म्हणलं होता बा ते सरपंचाला बोलावते, तुम्ही काय सरपंच आहे? तर म्हणते कसा तू काय बोलशील त्या माणसा संग, तुले काही समजते? मले काय समजते? मग माया पारा घुमला बाई. मी म्हणलं त्या सावित्रीनं आमच्यासाठी शिक्षणाचे दार उघडले म्हणून आम्ही शिकलो. संविधानानं आम्हाला सरपंच होण्याचा अधिकार दिला. अतिगाव ते गाजव की नाही लागले. मग ग्रामपंचायतच्या रस्त्यानं त्या गल्लीत टपरीवर चांगले जान जान पोट्टे बसले होते. घेतले दिशी नुसते जिंकत होते. मला पण म्हणते कसं अरे बाबा नशीब आपलं उतानं झोपलं, अरे बाबा नशीब आपलं उतानं झोपलं. जीवाची फजिती ऐका, जीवाची फजिती ऐका. या मर्दाला किंमत हाय का, या सरपंच झाल्या तर बायका. या मर्दाला किंमत हाय का, या सरपंच झाल्या तर बायका. त्या कुठं बाई मला त्या सावित्री आठवण आली. तिला शब्द टिंगाडवा झाला होता, पण होती ती सावित्री ना. घेतली चपना लावली त्याच्या गालावर. मी बिन म्हटलं अहो किटकिटाला होता हुशारी धावता, अहो किटकिटाला होता हुशारी धावता. आमचा बी थोडासा ऐका, आमचा बी थोडासा ऐका. तुमच्या होटाला मिशा हाय का, आता सरपंच झाला तर बायका. तुमच्या होटाला मिशा हाय का, आता सरपंच झाला तर बायका. सकाळी उठा दोस्ताला भेटा देशीची क्वार्टर लावता. सकाळी उठा दोस्ताला भेटा देशीची क्वार्टर लावता. गलीनं फिरताना नालीनं लोताना फुक्कच्या बढाया माता. तुमची गावात इज्जत आहे का, सरपंच झाला तर बायका. तुमची गावात इज्जत आहे का, या सरपंच झाला तर बायका. तेव्हा कुठं ते माकड लागलं रस्त्यानं. अडण पण तरी किती म्हणावं. माझ्या शेजाऱ्यांचा लेकराला आला भेटात. कोणी म्हणे का मालिकेला ठोका केला. मी गेली बाई तिच्या घरी भेटायले. दिदीनं दचकूनच दिले. काय तो धुवारा काय तो अंगारा. तिथे गाणं चालू होतं माता ओ माय व माय मायचं बाखाली घरण काढे ते डर डर. काय झाले या लेकराले. तो तिच्याकडे गेला होता, तिले पकडलं. इकडे आमची धिंगाणा चालू. पोरगा लागलं तिकडे पेंगाले. मी म्हणलं बंद कराय धिंगाणा. मी तिथं डॉक्टर साहेबाला घेऊन आली. त्या लेकराला झाला होता मलेरिया. घराच्या आजूबाजूला निसते पाण्याचे डबके भरून ते त्यावर मच्छर. मग कसं नाही तापी. त्या डॉक्टरला पुंती देवी अशी पडाली का तिला वाट नाही सुधारली. मी का म्हणतो की आपल्याला आपलं गाव स्वच्छ ठेवावं लागेल, तेव्हाच कोणची बिमारी रोग येणार नाही. तुम्हाला माहित आहे ना 2019 साली आपल्याकडे कोरोना आला होता. लय लोकांचे जीव गेले बाई, लय जीवाची हानी झाली. कोरोनाही गेला नाही. मास्क लावा आणि सॅनिटायझर वापरही करा आणि मुलीलाही शिकवा. मुलगी शिकल आपल्या समाजाचं नाव उंच होईल, आपल्या देशाचं नाव उंच करे. ऐकन त्यांनी ही अडांच गोष्ट ऐकलीच पाहिजे. मी म्हणतो सरपंच निघ. मी आहे त्या सावित्रीचे लेख, त्या सावित्रीचे निघतो लय सुशी झाला.